याच वयामध्ये तुमच्या अंतरंगामध्ये भारत माता की जय का असतो, कशासाठी असतो हे पेरलं गेलं पाहिजे. आणि ते पेरायला मी आलोय. या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला हसवणार आहे का? तर नक्कीच हसवणार आहे. या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला रडवणार आहे का? तर नक्कीच रडवणार आहे. पण या अर्ध्या तासामध्ये बाळांनो, तुमच्या काळजामध्ये एक आज विचार पेरून जाणार आहे. कोणता विचार? खूप मोठा विचार. या शाळेच्या भिंतीमधून डॉक्टर तयार झाले पाहिजेत. या शाळेच्या भिंतीमधून वकील तयार झाले पाहिजेत. या शाळेच्या भिंतीमधून लक्षात घ्या, या शाळेच्या भिंतीमधून मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा तयार झाले पाहिजेत. पण त्याच्याही अगोदर लेकरांनो, आज तुमच्या काळजावरती पेरून जातोय डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि वैज्ञानिक यांच्याही अगोदर या शाळेच्या भिंतीमधून एक चांगला माणूस तयार झाला पाहिजे. लक्षात घ्या, एक चांगला माणूस तयार झाला पाहिजे. एक चारित्र्यवान माणूस तयार झाला पाहिजे. आणि माझ्या लेखानो म्हणूनच सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर या विश्वाला मी सांगतोय, लक्षात घ्या. काय सांगतोय? वास्तव जीवन आम्हाला कळालं पाहिजे. वास्तव जीवन आम्हाला कळालं पाहिजे. जगायचं का कळालं पाहिजे, कशासाठी मरायचं हेही आम्हाला कळालं पाहिजे. आणि आज ते सांगायला आलोय. मातीमध्ये बसून दंगा करणं माझ्या लेकरांनो खूप सोपं असतं. दुसऱ्याला दगड मारणं खूप सोपं असतं. विनाकारण हसणं, विनाकारण टाळ्या वाजवणं खूप सोपं असतं रे. पण लक्षात घ्या, 125 करोड जनतेसाठी रक्त सांडणं जगात सगळ्यात अवघड काम असतं. लक्षात घ्या, त्याला वाघाचं चालू लागतं. आणि हा वाघ कसा तयार होतो? तर या शाळेच्या भिंतीमध्ये हा वाघ तयार होतो. या गावाच्या मातीमध्ये हा वाघ तयार होतो. आणि तो वाघ, ती वाघीण तुमच्यामध्ये, लक्षात घ्या. आणि तुमच्यातल्या त्या वाघाला जाग करायला मी आज आलेलो आहे. अरे छत्रपती शिवाजी राजा तुमच्या काळजामध्ये पेरायला मी आलेलो आहे. लक्षात घ्या, आजपासून तुमचं जीवन बदललं पाहिजे. अशीच एक ठिणगी 30-35 वर्षापूर्वी माझ्या अंतरंगामध्ये पेटली. आणि तेव्हा ठरवलं, भारतातला प्रत्येक युवक आम्हाला जागा करायचा आहे. जीवनाचं वास्तव माझ्या लेखानं कळालं पाहिजे. म्हणून एक ओळ आज तुमच्या काळजावरती लिहून घ्यायची. कोणती ओळ? वास्तवतेचे दर्शन द्या, तुम्ही सांगू तुम्हाला किती. वास्तवतेचे दर्शन द्या, तुम्ही सांगू तुम्हाला किती. डॉक्टर, इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनू द्या आधी, माणूस बनू द्या आधी. बस ती ज्योत आज घरी घेऊन जायचं आहे. त्यातलं एक छोटस उदाहरण सांगतो माझ्या लेखानं. एक छोटस उदाहरण सांगतो. छोटस उदाहरण सांगतो.